मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या या ठिकाणी तिन्ही खंडपीठामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल शिपाई, वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर, लिपिक आणि लघुलेखन. त्याचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. यापूर्वी आपण जाहिरातीबद्दल व्हिडिओ बनवलेले असून त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. जर का तुम्हाला त्याबद्दल माहिती करून घ्यायचं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी एकूण 5 पद दिलेले असून फॉर एक्झाम्पल लघुलेखन उच्च श्रेणी, लघुलेखन निम्न श्रेणी, त्याचप्रमाणे लिपिक, त्यानंतर वाहन चालक म्हणजे आपण त्याला ड्रायव्हर म्हणतो आणि शिपाई, हमाल किंवा फशर अशा 5 या ठिकाणी पदं दिलेले असून आज आपण शिपाई या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचप्रमाणे सेम प्रोसेस आहे ड्रायव्हरची, लिपिकची आणि लघुलेखकची सेम प्रोसेस आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची. शिपाई या पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. या ठिकाणी पाहत आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ पिऊन, हमाल आणि फ्रशर फरश अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून ही प्रोसेस तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्यासुद्धा करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू आणि केअरफुल पाहायचा आहे, कारण की कुठल्याही प्रकारे या ठिकाणी मिस्टेक व्हायला नको. जर का या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मिस्टेक झाली असेल तर तुमचा या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट वगैरे होऊ शकतो. परंतु जनरली या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होणार नाही आहे, कारण की याला ₹1000 फी दिलेली आहे. त्याचप्रमाणे ₹1000 फी दिलेली असून या ठिकाणी तुम्हाला पेपर होणार आहे. या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागणार नाही. जनरली तुमचा जर भ्रम असेल की याचा शॉर्टलिस्ट वगैरे लागणार, तर याची शॉर्टलिस्ट लागत नसून याचा पहिले एक्झाम होणार आहे. एक्झामनंतर तुमची समोरची प्रोसेस राहणार आहे. म्हणजे याच्या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागणार नाही. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की होम पेजला तुम्हाला सर्वप्रथम ओके करायचं आहे. होम पेजला ओके केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही या ठिकाणी जे ₹1000 चलन आहे ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना फाडायची नाही आहे. पहिलेच तुम्हाला या ठिकाणी चलन फाडून घ्यायचे आहे. तुम्हाला सर्वप्रथम चलन फाडण्यासाठी या वेबसाईटला लिंक करायची आहे. ही वेबसाईट ॲक्टिव्ह आहे या ठिकाणी. या ठिकाणी क्लिक केल्यावर मित्रांनो अशा प्रकारे SBI कलेक्ट मार्फत तुम्हाला या ठिकाणी चलन फाडून घ्यायचे आहे. म्हणजे सर्वप्रथम चलन फाडून घ्यायचे आहे, कारण की समोर फॉर्म भरताना पेज एक्सपायर व्हायला नको. तर या ठिकाणी अशा प्रकारे लिंक ओपन झाल्यावर तुम्हाला सर्वप्रथम पेमेंट कॅटेगरीमध्ये सिलेक्ट केल्यावर आता तुम्हाला ज्याही पदासाठी अर्ज करायचा आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की 5ही पदं दिलेली आहेत. म्हणजे क्लर्कचं पद आहे, त्याचप्रमाणे पिऊन, हमाल, त्यानंतर ड्रायव्हरचं, स्टेनोग्राफरचं, दोन्ही स्टेनोग्राफर पद आहेत. तर या ठिकाणी आपल्याला चलन फाडण्यासाठी मी या ठिकाणी शिपाई या पदाचा फॉर्म भरत असून तर शिपाई या 2 नंबरच्या पदाला ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला ज्याही प्रकारे फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही ऑप्शन निवडू शकता. तर मी पिऊन या पदासाठी फॉर्म भरत असून पिऊन या पदाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे पिऊन या पदाला क्लिक केल्यावर त्यानंतर समोरचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे किंवा ऑप्शन लॉकचे अनलॉक होतील. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम टाकायचं आहे तुमचे फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, नंतर लास्ट नेम. त्यानंतर अशा प्रकारे तिन्ही गोष्टी फिलअप केल्यावर समोर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुम्हाला खाली टाकायचं आहे ॲड्रेस, दोन्ही ठिकाणी ॲड्रेस. त्यानंतर या ठिकाणी एक्झाम फी ऑटोमॅटिकली राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही करेक्शन करता येणार नाही किंवा एडिट करता येणार नाही. त्यानंतर अशा प्रकारे हे सर्व भरल्यावर तुम्हाला पुन्हा खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी री रीमेटर नेम म्हणजे पुन्हा तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे टाकल्यावर तुम्हाला खाली पुन्हा जीमेल ID टाकायचं आहे. जे नाव, जीमेल ID, मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा टाईप करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी कॅप्चर पाहता तो कॅप्चर टाकून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ही प्रोसेस आहे
फॉर्म भरण्याच्या पहिले तुम्हाला चलन फाडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर मित्रांनो, नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे जेवढी माहिती आपण भरलेली असेल ते आपल्यासमोर शो होणार आहे. तेव्हा तुम्हाला पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा. या ठिकाणी तुमच्यासमोर पेमेंट करायचे ऑप्शन येतील. मी या ठिकाणी एकदम सोपे आणि सिंपल आपल्या या ठिकाणी पेमेंट करायचं ऑप्शन आहे UPIचं. तर UPI ऑप्शनला क्लिक करूया पेमेंट करायसाठी. UPI ऑप्शनला क्लिक केल्यावर QR कोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्हाला. एकदम साधं आणि सिंपल प्रोसेस आहे. QR कोड या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्या फोनमध्ये QR कोड शो करून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढून, किंवा हे दुसरा तुमच्याकडे फोन असेल तर या ठिकाणी तुम्ही स्कॅन करून सुद्धा पेमेंट करून घ्यायचं आहे ₹1000चं. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहता की हा जो तुम्हाला नंबर आहे, हा नंबर कॉपी करून घ्यायचा आहे. जो तुमच्या प्रिंटवर येणार आहे ते प्रिंट तुम्हाला शो करून घ्यायची आहे पेमेंट स्लिपची. त्यावरून हा नंबर असेल, हा नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा नंबर तुम्हाला कॉपी केल्यावर समोर फॉर्म भरताना तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि तारीखसुद्धा टाकायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि पेमेंटची रिसिप्टच्या फोनमध्ये शो करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा आपल्या रजिस्ट्रेशनच्या पेजवर यायचं आहे. या ठिकाणी पाहता तुम्ही रजिस्ट्रेशन या ऑप्शनला तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे, जर का रजिस्ट्रेशन ऑप्शनचे आलं नसेल तर. आता या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी चलन तर आपण फाडली आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ते तुम्हाला एकदम खाली जे आहे, जे ऑप्शन असतील खाली, ते या ठिकाणी तुम्हाला पेस्ट वगैरे करायची आहे, जर का तुम्ही कॉपी वगैरे करून ठेवली असेल तर. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की हे जे नंबर दिला आहे UD, या ठिकाणी तुम्हाला समोरच्या टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी हे पेमेंट स्लिप फाडली ते दिनांक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर आज जे आपण दिनांक असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया. जे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही पेमेंट करसाल तेच या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे हे तुम्हाला सर्वप्रथम चलन फाडून घ्यायचे मी सांगितलेले आहे, कारण की आपल्याला हे पूर्ण पेज भरल्यावर पेज एक्सपायर व्हायला नको. तर या ठिकाणी आता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल ते या ठिकाणी तुमचा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर शो होणार आहे. त्यानंतर पदाचे नाव दिसणार आहे तुमच्यासमोर, पिऊन, हमाल, फशर. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे की नेम ऑफ द इस्टॅब्लिशन विच अप्लाइंग, म्हणजे तुम्हाला कुठल्या खंडपीठामध्ये अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी 3 खंडपीठ दिलेले आहेत, बॉम्बे, नागपूर, औरंगाबाद. म्हणजे प्रिन्सिपल सेट बॉम्बे, ब्रँच ॲट नागपूर आणि ब्रँच ॲट औरंगाबाद बेंच. अशा प्रकारे तर तुम्हाला जागा पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. मी या ठिकाणी नागपूर हे ऑप्शन निवडतो किंवा औरंगाबाद, दोनपैकी. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमचं खंडपीठ तुम्हाला निवडायचं आहे, तुम्हाला कोण्या खंडपीठामध्ये फॉर्म भरायचा आहे तर. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे नेमचं. या ठिकाणी जर का फिमेल असेल तर तुम्ही मिस, MST वगैरे तुम्ही निवडू शकता. मी या ठिकाणी स्त्री हे ऑप्शन निवडणार आहे, कारण की मेलचा या ठिकाणी फॉर्म भरत आहे. त्यानंतर इकडे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हे नाव टाकसाल त्या नावामध्ये स्पेस नको द्यायला हवा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक नाव टाईप करतो. अशा प्रकारे या ठिकाणी नाव टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला असा जो स्पेस दिलेला आहे नावात तो स्पेस द्यायला नको. या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे नाव टाईप करताना अशा प्रकारे कंप्लीट करायला हवं. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. आणि सेम प्रोसेस इकडे ॲड्रेससुद्धा. या ठिकाणी पोस्टल ॲड्रेसमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही परमनंटचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. लक्ष देऊन ऐका फक्त, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ॲड्रेस टाईप केल्यावर ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही पिनकोड सहित टाकू शकता किंवा पिनकोड नाही टाकलं तर चालेल, कारण की इकडे समोर तुम्हाला पिनकोडचं ऑप्शन दिलेलं आहे. ॲड्रेस तुमच्या गावाचा जो असेल तो, त्यानंतर इकडे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा. या ठिकाणी सर्व जिल्हे उपलब्ध आहेत. या ठिकाणी जिल्हा तुम्हाला चूज केल्यावर इकडे तुम्ही पिनकोड वगैरे टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी नंतर समोर स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर इकडे
इंडियन या ठिकाणी इंडियन तुम्हाला नॅशनॅलिटी चूज करायचं आहे. त्यानंतर इज द कॅन्डिडेट डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून येस हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला जीमेल टाकायचं आहे. या ठिकाणी जीमेल टाकताना सुरुवातचे जे जीमेल असेल ते स्टार्टिंग टाकायचे आहे. त्यानंतर इकडे ॲड्रेसच्या समोर जीमेल ॲड्रेस टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी टाकून दाखवतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी ABC 123 आणि तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं नाही. ॲटच्या समोर gmail.com इकडे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा करंट मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर मॅन्डेटरी नाही आहे. तुमच्याकडे आधार कार्ड नंबर अवेलेबल असेल जवळ तुमच्या तुम्ही टाकू शकता. नाही टाकलं तरी चालेल, कारण की या ठिकाणी जे स्टार आहेत लालवाले ते तुम्हाला या ठिकाणी भरणे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. या ठिकाणी जेंडर सिलेक्ट केल्यावर समोरचं ऑप्शन दिलेलं आहे कॅटेगरी. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे. तुमची कास्ट किंवा तुमचं जे धर्म काय जे असेल ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. मी या ठिकाणी बुद्धिस्ट निवडणार आहे. त्यानंतर बुद्धिस्ट म्हणजे SC तुमची जे कास्ट असेल ते तुम्ही टाकू शकता. आता SCमध्ये काय आहे तर हे तुम्हाला टाईप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी महार वगैरे निवडणार आहे. तुम्ही जर का कुंभी वगैरे असाल तर OBC निवडायचं आहे. OBCमध्ये हिंदू तुम्हाला चूज करायचं आहे आणि OBCमध्ये तुमची कोणती कास्ट आहे, माडी, कुंभी, तेली, त्याचप्रमाणे NT वगैरे, भोई वगैरे, भोई, NT अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी डिटेल भरायची आहे. त्यानंतर समोरचा कॉलम आहे डेट ऑफ बर्थचा. या ठिकाणी सिलेक्ट पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं. तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी फिलअप करायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ फिलअप करा. तुमची ॲटोमॅटिकली एज या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी प्लेस ऑफ बर्थ. आता प्लेस ऑफ बर्थ तुम्ही कुठलंही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जर का तुम्हाला प्लेस ऑफ बर्थ म्हणजे जन्माचे ठिकाण माहीत नसेल तर तुमच्या गावाचे ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्ही म्हणसाल की माझा जन्म तिकडे झाला आणि मी हे गाव टाकलं, असं काही नसून फक्त तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे की कुठलं गाव आपण टाईप केलं असेल. जन्म, प्लेस ऑफ बर्थ काय आहे तर ते टाकून द्यायचं आहे. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे मॅट्रिकली स्टेटस. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर का तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर डिवोर्स वगैरेचं ऑप्शन आहे. या ठिकाणी आरक्षण वगैरे काही नाही. तुम्ही जो तुमचा प्रकार असेल ते तुम्ही चूज करू शकता. या ठिकाणी अनमॅरिड मी निवडणार आहे. त्यानंतर वेदर कॅन्डिडेट डिफरंट ॲडल्ट पर्सन. या ठिकाणी म्हणजे जर का डिफरंट कॅन्डिडेट असेल तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नो. त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रोल डाऊन करायचं आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सांगायचा उद्देश म्हणजे असाच की जर का तुमच्याकडे 7वीची मार्कशीट असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे आणि येस केल्यावर या ठिकाणी जे 7वी संबंधित तुम्हाला डिटेल पूर्ण भरायची आहे. आणि जर का तुमच्याकडे 7वीची मार्कशीट नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो करू शकता. आणि नो केल्यावर तुम्हाला या ठिकाणी ॲटोमॅटिकली जे 100पैकी 50 मार्क या ठिकाणी ॲटोमॅटिकली फिलअप राहणार आहेत. या ठिकाणी तुम्ही काहीही करेक्शन करू शकणार नाही आणि सेकंड क्लास वगैरे 50% अशा प्रकारे ही 7वीची डिटेल तुम्हाला भरावी लागणार नाही, ॲटोमॅटिकली फिलअप होणार आहे. आणि जर का तुमच्याकडे 7वीची मार्कशीट असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करून घ्यायचं आहे आणि येस जर केलं तर मग तुम्हाला ही माहिती भरावी लागेल. अशा प्रकारे हा समोरचा कॉलम किंवा ऑप्शन आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. जर का तुमच्याकडे 7वीची मार्कशीट असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे आणि येस करून तुम्हाला ही माहिती भरावी लागेल. खालची म्हणजे 7वीची माहिती भरावी लागेल. आणि समजा तुमच्याकडे 7वीची मार्कशीट नसेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून नो हे ऑप्शन निवडलं तर या ठिकाणी 7वीची माहिती ऑटोमॅटिकली फिलअप होणार आहे. फक्त तुम्हाला वर्ष वगैरे सिलेक्ट करावे लागेल आणि जे मार्किंग आहे ते टाकायचं काम नाही. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी नो केल्यावर या ठिकाणी तुमची 7वीची शाळा कोणत्या ठिकाणी झाली ते टाकायचं आहे. या ठिकाणी 7वी ऑटोमॅटिक राहणार आहे नो केल्यावर. त्यानंतर 7वीचं आपलं बोर्ड किंवा शाळा दोनपैकी तुम्ही काहीही टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं तुम्ही 7वी कोण्या वर्षी झाला
आता जर का तुम्हाला 7वी कोण्या वर्षी झाली हे माहीत नसेल, तर तुम्ही 10वीची मार्कशीट असेल, त्याच्या अंदाजाने तुम्ही या ठिकाणी 7वीचं वर्ष चूज करायचं आहे. म्हणजे 3 वर्ष मागं जायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 7वीचं वर्ष निवडल्यावर तुम्हाला यामध्ये काहीही करेक्शन करायचं नाही, काहीही करेक्शन करता येत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी माहिती भरल्यावर तुम्हाला वन बाय वन या ठिकाणी माहिती भरायची आहे आणि इकडे पाहताय की कोपऱ्यामध्ये एक ॲडचं ऑप्शन दिलं आहे आणि लेस. तर ॲड या ऑप्शनला क्लिक करून 10वी 12वी या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी 7वीची माहिती भरली असून आता ॲड या ऑप्शनला क्लिक करूया. ॲड या ऑप्शनला क्लिक केल्यावर दुसरं ऑप्शन या ठिकाणी निर्माण झालं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आणि या ठिकाणी जर का तुमच्याकडे 8वी 9वीची मार्कशीट असेल तर तुम्ही या ठिकाणी वन बाय वन ॲड करू शकता. आणि जर काही 8वी 9वीची नसेल तर तुम्ही डायरेक्ट 10वीची किंवा 12वीची सुद्धा या ठिकाणी टाकू शकता. म्हणजे 10वी तुम्हाला टाकायची आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला 7वीची माहिती भरणे आवश्यक आहे. 7वीची मार्कशीट माहिती भरल्यावर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही 10वीची माहिती भरू शकता. 10वी त्यानंतर 12वी ग्रॅज्युएशन वगैरे. म्हणजे जर का 8वी आणि 9वीची माहिती नसेल तर. तर या ठिकाणी माझ्याकडे 8वी आणि 9वीची माहिती नाही आहे. आता आपण डायरेक्ट 10वीची माहिती भरूया 7वीची माहिती भरल्यावर. तुम्हाला SSC ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे SSC ऑटोमॅटिकली येणार आहे ग्रॅज्युएशन स्ट्रीममध्ये. त्यानंतर पुन्हा तुम्हाला बोर्ड जे असेल ते आपलं 10वीचं बोर्ड किंवा स्कूल वगैरे नाव टाकायचं आहे. त्यानंतर 10वीचं तुम्हाला वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर 10वीचं वर्ष निवडल्यावर तुम्हाला या ठिकाणी 10वीमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले, कितीपैकी हे कॉलम तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल ऑफ 10 मार्क म्हणजे तुम्हाला 10वीमध्ये किती मार्क मिळाले. या ठिकाणी समजा 400 मार्क मिळाले तुम्हाला, त्यानंतर इकडे टाकायचं आहे कितीपैकी तर 600 पैकी तुम्हाला 400 मार्क मिळाले असेल, तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला इकडे ऑप्शन ग्रेड निवडायचे आहे फर्स्ट, सेकंड आणि पास. तुम्ही जर का 60च्या वर असाल तर तुम्हाला फर्स्ट क्लासला हे ऑप्शन निवडायचं आहे आणि 60च्या अंदर असाल तर सेकंड आणि 40च्या अंदर असाल तर पास हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये 60च्या वर आहेत म्हणून मी हे फर्स्ट क्लास वगैरे निवडू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 10वीची माहिती भरल्यावर आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करून तुमच्याकडे जेही क्वालिफिकेशन ते असेल ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. फक्त 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा जे तुमच्याकडे क्वालिफिकेशन ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. अशा प्रकारे वन बाय वन. जर का यामध्ये काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की स्पेशल स्किल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे जेही स्पेशल स्किल असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा टाईप करायचं आहे. आता या ठिकाणी स्पेशल स्किल म्हणजे काय? तर जर का तुम्ही अदर तुमचं काही क्वालिफिकेशन असेल MSc-IT व्यतिरिक्त तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता की माझ्याकडे हे अदर स्किल आहे. तर या ठिकाणी मी नो हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज या ठिकाणी तिन्ही लँग्वेज तुम्हाला लँग्वेजला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फक्त मराठी आहे. बोलता येते का, लिहिता येते का आणि वाचता येते का? हिंदी लिहिता येते का, वाचता येते का? अशा प्रकारे हिंदी, मराठी आणि इंग्लिश या तिन्ही लँग्वेजला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते वाचता येऊ की नाही येऊ, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर समोरचा कॉलम आहे की तुम्ही जर का गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस करून डिटेल तुम्हाला भरायची आहे. तर या ठिकाणी मी नो हे ऑप्शन निवडतो. म्हणजे प्रत्येक ऑप्शनसाठी येस नो ऑप्शन दिलेला आहे. जर का तुम्ही येस हे ऑप्शन निवडलं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला फक्त माहिती भरावी लागेल. सेम एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे वाचून या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फॉर एक्झाम्पल क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ज्याही जे खास भ्रम आहे तो म्हणजे या ठिकाणी आता या ठिकाणी पहा कॉलम काय म्हणते तर नेम अँड ॲड्रेस ऑफ टू रिस्पेक्टेबल पर्सन हू हॅव यूज्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट टू द कॅन्डिडेट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अशा अशा लोकांचे नावं भरायचे आहेत जे तुमचं जर का सिलेक्शन झालं तर त्यांनी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायला हवं. कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे कसे की जे आपण PDF मध्ये पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये
ते सर्टिफिकेट त्याची प्रिंट काढून त्यांच्याकडे सही शिक्के असणे आवश्यक आहेत. असेच व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. अदर व्यक्ती तुम्ही भरू नका. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल तर पोलीस पाटील सरपंच यांच्याकडे सही शिक्के असतात. त्यांचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. आणि त्याचप्रमाणे शिक्षक, डॉक्टर, वकील यांच्याकडे जर का तुमच्याकडे सही शिक्के असतील त्याच्याकडे, तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी नाव टाकू शकता. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल त्यांचे पहिल्या कॉलममध्ये त्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे. ऑक्युपेशन म्हणजे डिझिग्नेशन तो काय करते. फॉर एक्झाम्पल सरपंच, पोलीस पाटील, डॉक्टर, वकील अशा प्रकारे त्यांचा नंबर आणि त्यांचा ॲड्रेस. या ठिकाणी ध्यान ठेवायचं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणचे लोकं तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत त्याच गावातील. अदर गावातील या ठिकाणी लोकं भरायची नाहीत किंवा माणसं किंवा जे रिस्पेक्टेड पर्सन त्यांची नावं टाकायची नाहीत. आणि या ठिकाणी सुद्धा सेम प्रोसेस. एकूण जे नाव टाकलेले आहे, या ठिकाणी दुसरं नाव टाकायचं. असे 2 व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचे आहेत आणि टाकायचे ॲड्रेस सहित टाकायचे आहेत. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंगला जे आपण रिसिप्ट फाडलेली असेल, ते या ठिकाणी तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि ज्या दिवशी रिसिप्ट फाडलेली आहे त्या दिवशी तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे 20 केबीच्या आतमध्ये सही आणि फोटो. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे संपूर्ण माहिती भरल्यावर पद्धतशीरपणे एकदा चेक करून घ्यायचं आहे, कारण की या ठिकाणी प्रिवाइजचं ऑप्शन नाही आहे. हेच पेज तुम्हाला फक्त प्रिवाइजचं आहे आणि हेच पेज लास्ट आहे. या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला ओके, येस, येस करत जायचं आहे. डेट ऑफ बर्थ बरोबर आहे काय, मेल बरोबर आहे काय, माहिती भरलेली बरोबर आहे काय, पुन्हा येस, येस करून फॉर्म जर सबमिट करायचा आहे. त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर दिलेला असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढल्यावर किंवा तो नंबर कॉपी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी फॉर्म पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. आणि मित्रांनो, प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला वर स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी पाहताय की प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे. प्रिंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे प्रिंट काढण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी सर्वप्रथम तुमचा टाकायचा आहे ईमेल आय डी टाईप करायचा आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन आय डी जो आता आपण फॉर्म भरला तुम्हाला म्हटलं तो कॉपी करून ठेवायचा आहे किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तो आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून जनरेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुमची PDF तुमच्या फोनमध्ये शो करून घ्यायची आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण A to Z माहिती पाहिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.